नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबई विमानतळासाठी बांधलेल्या सर्व्हिस रोडवर आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले। अनेक दुचाकीस्वार यापूर्वी जखमी झालेत। दिनांक 21 जानेवारी रोजी नवी मुंबई विमानतळ रोडवर रिक्षाने भाडं घेऊन जाणाऱ्या वाघिवली गावचा विजय पाटील याची रिक्षा क्रमांक MH46 BP 3279 हिला लाल रंगाची सेलेरियो कार क्रमांक MH04 HX 0573 हिने जबरदस्त ठोकर दिली। या भीषण अपघातात विजय पाटील त्याला आपल्या प्राणास मुकावं लागलं। विजय पाटील हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता। 21 जानेवारी रोजी विमानतळ सर्व्हिस रोडवरचं भाडं घेऊन जात असताना सेलेरियो कारनं त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली। अत्यंत गंभीर जखमी झालेल्या विजय पाटील याचा काही वेळातच दुर्दैवी मृत्यू झालाय। रिक्षात मागील सीटवर बसलेले पॅसेंजर अरुण कुमार वय 20 वर्ष आणि बुबरुबहन कुमार वय वर्ष 24 हे दोघं यात जखमी झालेत। विजय पाटील याला 2 लहान मुलं असून त्यांचं पितृछत्र हरपलंय। या अपघाताबाबत लाल रंगाची सेलेरियो कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।